नमस्कार मित्रांनो, अनेकांच्या मनामध्ये अनेकदा प्रश्न येतो की दुःखाला सोबत घेऊन पुढे कसं जायचं. अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतात, अनेक विद्यार्थींनी अशा स्वरूपाचे मला प्रश्न विचारतात. त्यांचं उत्तर मी देत असतो. आज सगळ्यांच्या समोर या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आलेलो आहे. तर मित्र, माणसाला शारीरिक जखमा होतात, तसेच मानसिक जखमा होतात. शारीरिक जखमा डॉक्टरांच्या मदतीनं मलमपट्टी करून औषधोपचाराने बऱ्या करता येतात. तसं मनाला झालेल्या जखमा देखील समुपदेशनाच्या माध्यमातून दूर करता येतात, स्वयंसूचनाच्या माध्यमातून दूर करता येतात. आज हा विषय घेण्याचं कारण, बिग बॉस मराठीमध्ये निकी आणि अरबाज यांचं जे भावनिक नातं असते, या भावनिक नात्याला वेगवेगळे तरंग आहेत. त्या बिग बॉसमधून अरबाजला बाहेर पडावं लागतं. हा विरह निकीला सहन होत नाही आणि मग ती ढसाढसा रडते. हा सगळा प्रसंग आपण बिग बॉसमध्ये बघितलेला आहे. भावनिक गुंतवणूक आणि भावनिक दृष्ट्या कोणाविषयीच्या तरी मनात आपल्या भावना असणं ही चांगली गोष्ट आहे. पण भावनेत वाहत जाणं हे वेदनादायी असते. आणि या ठिकाणी ती अशा प्रसंगी माणूस हतबल होतो, अगतिक होतो आणि अगतिक होऊन म्हणतो की या दुःखानं कसं जायचं, पुढं कसं जायचं, असा प्रश्न निकीने विचारलेला आहे. दुःखानं कसं जायचं पुढे, असं ती बिग बॉस मधल्या सूरजला म्हणते. आता सूरज ह्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही तत्वज्ञान सांगणारा आहे असं या व्यवस्थेला वाटत नाही. कारण व्यवस्थेनं तत्वज्ञान कुणी सांगावं, मार्गदर्शन कुणी करावं, ज्ञान कुणी द्यावं, याचे काही निकष ठरवून ठेवलेले आहेत आणि त्याला वर्ण व्यवस्थेचे, जाती व्यवस्थेचे कंगोरे आहेत. म्हणूनच तुकोबांना ज्ञान देत असताना अभंगाच्या माध्यमातून त्यांच्या वह्या, त्यांच्या कविता, त्यांचे अभंग बुडवले नाही इथल्या व्यवस्थेनं. अशा परिस्थिती एवढ्यासाठी सांगतो की अशा बहुजन समाजात, जे ज्याला शूद्रवर्णे समजलं जाते, अशा व्यवस्थेतून सूरज समोर आलेला आहे. सूरज अशा सिच्युएशनमध्ये सूरज जे काही तत्वज्ञान सांगतो ते समजून घेण्यासारखं आहे. आपल्याला महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुन रडू लागला होता, त्याला लढायला शिकवलं आणि ते युद्ध होतं, ते युद्ध करण्याला प्रेरित केलं. आता युद्ध करावं का करू नये हा वेगळा भाग आहे, हा काही विषय इथं नाही. पण एवढं आहे की त्यांनी लढायला जसं शिकवलं त्यामुळं त्यांचं कौतुक होते. इथला जो या बिग बॉस मधला जो सूरज आहे, तो निकी जी भावविवश झालेली आहे, कोलमडलेली आहे, तिला काय मार्गदर्शन करतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते बघितलं पाहिजे. लोकांच्या नजरेत सूरजची प्रतिमा एक वेगळी होती. आता सूरज हा एक शहाणपणानं तो बोलतो आहे. तो प्रसंग, तिला जसं तो गायडन्स करतो, तो एक पहा. आणि त्याच्या जीवनात जो विरहाचा प्रसंग घडला होता त्याविषयी देखील त्याची प्रतिक्रिया कशी आहे ते पण पाहू. आणि कोणालाही विरह झाला तर त्यातून कसं बाहेर यायचं याचे काही मुद्दे मी शेवटी सांगणार आहे. ती जेव्हा विचारते निकी
की दुःखानं कसं जायचं पुढं, तेव्हा तो तिला सांगतो आपल्या भावना आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात, आपला माणूस आपल्याला सोडून गेल्यावर, असं तो म्हणतो. पण आपण एकटा आलोय, एकटं घरी जायचं आहे आणि एकट्याने हा गेम खेळायचा आहे, कारण तिथं वेगवेगळे टास्क दिले जातात, तो एक रोल दिला जातो, तो करायचा असतो तिथं. असं म्हणून त्याला तो म्हणतो की एकट्याने हे रोल निभवायचे आहेत आपल्याला, तुला स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे, तू फोकस हो, अशा पद्धतीनं फोकस गेम मूड करायचे आपल्याला, असे तो तिला सांगतो. फोकस गेम मूड करायचे आहे म्हणजे आपण आपलं लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित करायचं आहे, असं तिला समजून सांगतो. आणि तुला कोणी नाही ना, मी आहे ना, असंही तो तिला सांगतो. आपले स्पर्धक असणाऱ्या आपल्या परिवारातल्याला तो विजेता, कारण बऱ्याच जणाला त्या स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर, एक एक माणूस बाहेर गेल्यानंतर आपण विजेता बनू असं वाटत राहते, पण सूरज तिला समजून सांगतो तुला कोणी नाही ना, मी आहे ना, असं तिला म्हणतो. आपली फॅमिली आहे, घर आपलं आहे, आता रडायचं नाही, स्ट्रॉंग व्हायचं म्हणतो तिला तो. हे फार महत्वाचं वाक्य आहे. आता रडायचं नाही, स्ट्रॉंग व्हायचंय ना आपल्याला, असं म्हणतो. स्ट्रॉंग होण्यासाठी तो तिला प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो. मित्र, स्ट्रॉंग होण्यासाठी, मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं म्हणजे एखाद्या माणसाला नवसंजीवनी देण्यासारखं असते. आणि मग ही नवसंजीवनी तो देण्याचा प्रयत्न करतो. तर इथं एकट्यानं खेळायचं नाही, त्रास करून घ्यायचा, असं तिला तो समजून सांगतो. तर मित्र, आपण यातून आपल्याला काय शिकायचंय हे एकदा बघा तुम्ही. आपण जन्माला आलो आहोत, या व्यवस्थेमध्ये तुम्हाला कोण कोण जखमा करत असते, ह्या जखमा घेऊन तुम्हाला जगायचं असते. आणि वेगवेगळ्या कारणाने मानसिक जखमा होतात, त्यावर आज मी बोलणार नाही. पण एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेल्यानंतर दोन पद्धतीचं सोडून जाणं आहे. आपल्या सहवासात सोडणे आणि कायमस्वरूपी निरोप घेणे म्हणजे मृत्यू होणे, या दोन पद्धतीचा. इथं जो प्रकार आहे तो तिथंच त्या घरामध्ये ते एकटे राहतात. बिग बॉसचं ते घर आहे, तो एक गेम आहे आणि त्यात ते एकत्र राहतात. एकत्र राहण्यामुळं जो एक भावनिक नातं तयार झालं, त्यात माणूस गुंतला गेलेला आहे, ते दोघे एकमेकाच्या मध्ये. तर यातून आता तिला बाहेर येण्यासाठी तो जसं गाईड करतो. तर तुमच्याही जीवनामध्ये असे काही प्रसंग आले असतील आणि येऊ शकतात. अशा आले नसतील तर पुढे येऊ नयेत, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, आणि आलेच तर त्यातून कसं बाहेर आलं पाहिजे, या संदर्भामध्ये आज काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे. पहिल्यांदा तुमच्या मनाची जी घडण आहे ना, ती स्वतः करून घ्यावी लागते. तुम्ही स्वतःला सातत्यानं सांगत राहा, मी कुठल्याही सिच्युएशनमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझं काम थांबवणार नाही. आणि दुःख होते, वेदना होतात, तात्पुरत्या आहेत, ते टेम्पररी असाव्यात. ते परमनंट झाल्यात ना, तर तुम्ही परमनंट थांबताल. वेदना हे तात्पुरत्या असाव्यात, त्या जर परमनंट झाल्या तर परमनंट तुम्ही थांबाल जाग्यावर. आणि चाक जसं जाग्यावर फिरते तसं तुम्ही फिरत राहाल. असं होऊ नये, यासाठी मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी, विरहातून बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवा, जखम होण्यास वेळ लागत नाही, पण बरी होण्यास वेळ लागतो. हे वाक्य लक्षात ठेवा. यशाचा राजमार्ग या माझ्या ग्रंथामध्ये पण मी तुम्हाला विरहातून बाहेर कसं येता येईल ह्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. की हा सगळा लेख मी काही तुम्हाला सांगणार नाही, कारण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये हा विषय आपल्या समोर ठेवायचा आहे. तर जखम होण्यास वेळ लागत नाही, बरी होण्यास वेळ लागतो. त्यामुळं थोडं घाई करता कामा नये. ठीक आहे, थोडी जखम झाली, थोडा वेळ तुम्हाला ती जखम म्हणजे झालेल्या वेदना सहन करावं लागते. सहनशीलता ठेवा. थोडे मानसिक जखम भरून न्यायला वेळ लागतो आणि भरून निघते,
हे त्याच्यावर काळ हे फार मोठं औषध असतं. आणि या प्रसंगी आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे, कारण तोही अनुभव जीवनाला एक समृद्धी देत असतो. तो जीवनाचा एक भाग तुम्ही अनुभवलाच पाहिजे, आणि पण त्यातून तुम्हाला बाहेर येता आलं पाहिजे. दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नसते माणसाला. म्हणून अशा दुःखाचाही चव चाखता आली ना की मग आनंदाचा आस्वाद अधिक गोड व्हायला लागतो. म्हणून हे दुःख हे जीवनासाठी वरदान समजलं की दुःखानं माणूस कोसळत नाही. आणि मलाच का दुःख हाही विचार करायला नाही पाहिजे. अनेकांना हे दुःख राहते, कोणी सांगते कोणी सांगत नाही, इतकाच तो भाग आहे. कोणी सहन करते कोणी सांगते. तर जीवनामध्ये वेदनेचा अनुभव हा उपकारक ठरतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि या वेदनेकडे सकारात्मक नजरेने कसं पाहिलं पाहिजे, तर आपण स्वतःला सांगितलं पाहिजे का हा अनुभव माझ्या लेखनासाठी, माझ्या वक्तव्यासाठी, मला समाजामध्ये असं कोणाला अनुभव आला तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा हा अनुभव असल्यामुळे तो माझ्यासाठी गिफ्ट आहे असं समजलं पाहिजे तुम्ही. असा काही अनुभव तुम्हाला आला तर, कारण ह्या वेदनेचा जो काही अविभाज्य भाग आहे तुम्ही तो स्वीकारला पाहिजे. जसं मृत्यू माणसाला अटळ असतो तसं जीवनामध्ये कोणाचा ना कोणाचा विरह होणं ही अटळ गोष्ट आहे, ही न टळणारी गोष्ट आहे, कोणालाही टाळता येणार नाही. त्यामुळं तुम्ही या भूतकाळाला परत आणण्याचा आता प्रयत्न करू नका. असा प्रसंग जेव्हा जेव्हा तुमच्यावर उद्भवेल तो भूतकाळ असतो. तो भूतकाळ परत आणता येत नसतो. भूतकाळातून फक्त बोध घेऊन पुढे जाता येते. भूतकाळाकडे सकारात्मक नजरेनं पाहता येते. हे दोन गोष्टी लक्षात, बोध घेता येते, सकारात्मक नजरेनं पाहता येते, आणि त्याचे फायदे लक्षात घेऊन आपल्याला मनाला शांती समाधान देता येते. भूतकाळाला परत आणण्याच्या नादामध्ये व्यथित होण्यापेक्षा वर्तमान हातात घेऊन भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असतो. लक्षात घ्या. भूतकाळाला परत आणण्यासाठी व्यतीत होण्यापेक्षा, कारण तो काही हातात येत नसतो, वर्तमान काळ हातात घेऊन भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असतो. वर्तमानाचा तुम्ही जर उपयोग केला, तुम्ही तुमच्या आता ध्येयावर फोकस केलं पाहिजे. अशा प्रसंगी ठीक आहे, आठवणी येतात, सोडून दे. तुमचं ध्येय काय, तुम्हाला काय साध्य करायचे जीवनात, तुमच्या आईवडिलांनी कशासाठी जन्माला घातले तुम्हाला, तुमचं स्वतःचं जीवन ध्येय काय, या राष्ट्रासाठी तुमचं काय कर्तव्य आहे, हे स्वतःला थोडंसं सांगितलं पाहिजे समजून. आणि ध्येयप्राप्तीसाठी जे काही करायचं आहे त्यामध्ये माणूस जेव्हा कार्यमग्न होतो ना, तो भावनेतून बाहेर येतो, नकारात्मक विचारातून बाहेर येतो. तुम्ही त्यासाठी तुमच्या आवडीच्या कामामध्ये मग्न व्हा. समजा एखादा ठीक आहे, तो मोठं ध्येय आहे आणि तुम्ही जखमी आहात सध्या, ते ठीक आहे, मोठं ध्येय थोडा, एक छोटंसं ध्येय तोपर्यंत ठरवा, एक विधायकाचं असावं, एक छंद म्हणून त्या कामात तुम्ही मग्न करा, तो त्यातलं यश संपादन करा. म्हणजे बरं, जसं डॉक्टर तुम्हाला विश्रांतीचा सल्ला देतात, तेव्हा काही वेळ तुम्ही मानसिकदृष्ट्या विश्रांत होणे म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्ही ध्यान करा, प्राणायाम करा. हे तुम्हाला खूप बाहेर काढायला मदत करतं. प्राणायामातून काय घडतं, जसं पहा, एखाद्या झाडाला जेव्हा पाणी मिळते, झाड उभं आहे त्याला पाणी नाही तर सुकते ते, तर जेव्हा पाणी मिळते तेव्हा ते सगळे त्याचे पानं तजेलदार होतात. तसं माणसाचं मन जेव्हा सुकते, दुःखी होते ना, तेव्हा त्याला सकारात्मक विचाराचा त्याच्या मनावर सिंचन केल्यामुळे जसं ते तजेलदार बनते,
त्याचप्रमाणे प्राणायामातून तुम्हाला प्राणशक्ती मिळते. शरीरात एक प्राण आहेच, त्या प्राणाला शक्ती देण्याचं काम बाहेरचं ऑक्सिजन करत असतो. आणि हा जेव्हा आतला प्राणाला शक्ती मिळते, सपोर्ट मिळते बाहेरच्या ऑक्सिजनमुळं, तो संचार करायला लागतो आतून. आणि मग माणूस एकदम स्ट्रॉंग बनतो, शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनतो आणि मेंटली स्ट्रॉंग बनतो. आणि तुमच्या मनावरचा ताण सुद्धा तुमचा प्राणायाम दूर करत असतो. त्यामुळे ही प्रॅक्टिस तुम्ही करा. आणि जर निसर्गरम्य वातावरणात केलात ना, ऑक्सिजन आत रिचवणं म्हणजे ऑक्सिजन म्हणजे अमृताचे कुंभ रिचवणं, याचं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आतून एक प्रकारची संजीवनी मिळत असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे प्राणायाम तुम्हाला यातून बाहेर काढायला मदत करतो. तुमची धारणा तर तुमच्या एखाद्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता. तुमच्या किंवा इथं आज्ञाचक्र आहे तिथं करू शकता. तिथं धारणा म्हणजे एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे हा धारणा आहे. आणि तुम्ही बाहेरचं मन म्हणजे बाहेर घटना घडलेली बाहेरची असतात ना, अशा विरहाच्या घटना बाहेरच्या आहेत. तर बाहेरचं मन श्वासावर केंद्रित करणं, आज्ञाचक्रावर केंद्रित करणं, शरीरातल्या हालचालीवर केंद्रित करणं, शरीरातल्या संवेदनावर लक्ष केंद्रित करणं, शरीरामधल्या सिस्टीमवर, आंतरिक सिस्टीमवर लक्ष केंद्रित करणं, यातून तुमचं मन जे बाहेर भटकणार आहे ते कमी प्रमाणात भटकते, थांबते. म्हणून हे अष्टांग योग खूप महत्वाचं आहे. येम नियम आसन, येम नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार. मनाला बाहेरच्या विषयामध्ये जे वळलेलं आहे मन, त्याला आतल्या सोबत ठेवणं, आपल्यासोबत ठेवणं, आत वळवणं, श्वासावर वळवणं, आपल्या संवेदनावर वळवणं, हे प्रत्याहाराचा भाग आहे. आणि जेव्हा जेव्हा मन मग आपल्या सोबत रमायला लागतंय, मग विरहाचं दुःख गळून पडते मित्र. मग त्यासाठी तुम्ही विपश्यना करू शकता, ध्यानधारणा करू शकता. हे तुम्हाला बाहेर काढण्यासाठी उपकारक अशा बाबी आहेत. तर तुम्हाला जीवनामध्ये असे सकारात्मक मित्र असणं, प्रेरणा प्रोत्साहन देणारे मित्र असणं ही खूप गरजेचं असते. असे स्ट्रॉंग विचार वाचणं, ऐकणं ही खूप गरजेचं असते. आणि आपलं कार्यमग्न राहणं हे त्यावरचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. आणि स्वतःला तुम्हाला सेल्फ टॉक ही तुम्हाला खूप मदत करते. मी कुठल्याही सिच्युएशनमधले, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी वीक होणार नाही, मी स्ट्रॉंगच राहील. आणि जगातली कुठली शक्ती मला डिस्टर्ब करू शकत नाही. हा विचार, मी मनानं खूप स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. माझी प्रत्येक पेशी स्ट्रॉंग आहे, माझं मन स्ट्रॉंग आहे, बुद्धी स्ट्रॉंग आहे, चित्त शुद्ध आणि निर्मळ आहे, असे विचार तुमच्या मनाला दिले पाहिजे. आणि मग तुम्ही आतून असे भरून आले पाहिजे. आणि सकारात्मक भावनेनं, सकारात्मक विचारानं, सकारात्मक कल्पनेनं तुम्हाला भारावून टाकलं पाहिजे. पण हे सगळे सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना तुम्ही ध्येयावर केंद्रित केले पाहिजे. तुमचं ध्येय जे आहे, गोल जे आहे, अचीव करायचे आहे, त्यावर केंद्रित करा. आणि बघा तुमची जीवनामध्ये खूप मजा आहे. तर मित्र, अशा आणि अनेक काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर मला आपल्या या माझ्या नंबरवर 9767704604 मेसेज करा. आणि यातून बाहेर कसं यावं या संदर्भात मी आपल्याला मार्गदर्शन करेल. तर हा व्हिडिओ आपण इतरांना पाठवून सहकार्य करावा, इतरांना सांगावं, एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती करून थांबतो. जय हिंद.